एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज किती दिवसानंतर व्हिडिओ आला आहे, अक्षरशः 1-2 महिन्यानंतर. आणि आता आम्ही चाललो आहोत एका फॅमिली ट्रिपसाठी. सो कुठे कुठे जाणार आहोत. स्पेशली आम्ही देवदर्शनासाठी चाललो आहोत. 4 डेस्टिनेशन्स आहेत आमच्या ट्रिपसाठी अँड आय एम व्हेरी एक्सायटेड फॉर दिस ट्रिप. आम्ही कुठे कुठे जाणार आहोत हेही तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार. अँड बाय द वे आम्ही पर्सनल बस केलेली जाण्यासाठी. सो या. आणि आता मी खरं तर सांगते की मी तिकडे पोचल्यानंतर व्हिडिओ स्टार्ट करते. सो फायनली आम्ही पोचलो आहोत. आणि कुठे पोचलो आहोत तर आम्ही आता पोचलो आहोत शिर्डीला. आणि आम्ही रूम बुक केलेली हॉटेलमध्ये स्पेसिफिकली बिकॉज फ्रेश वगैरे व्हायचं होतं. आणि ऑलमोस्ट इट्स 5:30. सो आम्हाला फ्रेश वगैरे व्हायचं होतं अँड रेडी होऊन आम्हाला निघायचं होतं देवदर्शनासाठी. आणि इकडे खूप जास्त थंडी आहे. सो जे तुम्ही येत असाल शिर्डी वगैरेला स्पेशली विंटर सीझनमध्ये, सो प्लीज कॅरी करा थंडीचे कपडे. आणि हा बघा एक ब्युटिफुलचा असा व्ह्यू आहे हा. मॉर्निंग गुड मॉर्निंग. किती छान व्ह्यू आहे ना. खरं तर मलाही एकदम भारी वाटतं इकडे आल्यावरती. सो ब्युटिफुल. आणि एकदम ही मेमरी मी कायम लक्षात ठेवेन. आणि बाय द वे आम्ही 2 रूम बुक केलेला. ही वाली रूम माझी आहे आणि ही वाली रूम माझ्या काकाची आहे. सो आता आम्ही पटकन फ्रेश वगैरे होणार अँड देन मी तुम्हाला सगळ्यांना भेटते. अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, प्लीज थंडीचे कपडे कॅरीवर करा कारण खूप थंडी आहे इकडे. सॉरी गाईज, मी ॲक्च्युली शिर्डीमध्ये आम्ही बाहेरचा व्हिडिओ काढायला विसरले बिकॉज ऑब्वियसली मी खूप थकलेले ट्रॅव्हलिंगमध्ये. आणि त्याहून आम्ही पटकन देवदर्शनासाठी निघालो, त्याच्यामुळे मला शूट करायला भेटलं नाही. पण आता मी शूट करते आहे. आम्ही आलो आहोत जेवायला हॉटेलमध्ये. हे आहे हॉटेल. आणि इकडे आता आम्ही जेवणार आहोत. पेट पूजा स्पेशली करणार आहोत कारण खूप जास्त भूक लागली आहे देवदर्शनानंतर. सो आम्ही इकडे डाळ खिचडी मागवलेली आणि पनीरची भाजी आणि तंदूर रोटी मागवलेली. पण ते शूट करायला ऑब्वियसली मी विसरले, त्याच्यामुळे ती क्लिप मी दाखवू नाही शकले. आणि बाय द वे सकाळच्या नाश्त्याला मी खाल्लेली मिसळपाव आणि दूध पिआलेले मी सकाळी नाश्त्याला हॉटेलमध्ये. सो आणि त्याच्यानंतर आत्ता मी जेवते आहे 3:30 ऑलमोस्ट. अँड नाही 3:30 नाही 3 वाजलेत. आणि आता आम्ही जेवायला बसलो सगळे गरमागरम जेवतो आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला भेटते. सो गाईस, आता आम्ही जेवून वगैरे झाले आहोत आणि आता आम्ही निघालो आहोत परत आमच्या ट्रिपला. म्हणजे आता आम्ही चाललो आहोत तुळजापूरला तुळजाभवानीचं दर्शन घ्यायला. आणि ऑब्वियसली आम्ही खूप जास्त एक्सायटेड आहे तिकडे जायला. ऑब्वियसली इकडे जायला थोडासा लेट होईल कारण इकडनं खूप लांब आहे तुळजापूर, त्याच्यामुळे. आणि जेवण वगैरे झाल्यावरती सगळे खूप जास्त टायर्ड आहेत यार, खूप जास्त टायर्ड आहेत. आणि आता मी तुम्हाला दाखवते किती वाजले आहेत ते. बघा किती वाजले. इट्स 4:20 ऑलमोस्ट. आणि आम्हाला पोचायला अजून खूप तास आहेत. तोपर्यंत मी झोपा काढते बिकॉज मी खूप थकले, झोपी पूर्ण नाही झाली आहे माझी ट्रॅव्हलिंगमध्ये. सो फायनली आम्ही तुळजापूरला पोचलेलो आहोत. आणि बघा पप्पांनी स्वेटर वगैरे घातलं बिकॉज इकडे खूप थंडी आहे. आणि आता इकडे फोटो सेशन आणि ऑल चाललं आहे. अँड गाईज, ही एक TV आहे. म्हणजे देवी आईचं दर्शन तुम्हाला बाहेरून TVच्या माध्यमातून घेता येतं. आणि आतमध्ये म्हणजे फोन वगैरे अलाउड नाही आहे. CCTV कॅमेराज अँड ऑल आहेत. म्हणजे तुम्ही फोन कॅरी नाही करावा आतमधल्या शूटिंगसाठी. म्हणून मी देवी आईचं दर्शन तुम्हाला बाहेरूनच करवलं बिकॉज आतमध्ये अलाउड नाही आहे. आणि मी कसं म्हणजे शूट करू त्या लोकांच्या नियमाचं न पालन करू, त्याच्यामुळे मी म्हणून तुम्हाला बाहेरूनच देवी आईचं दर्शन करवलं. आणि इकडे ओट्याही घेतल्या आहेत. आणि देवी आई किती सुंदर दिसते आहे ना. इट्स द बेस्ट एक्सपिरियन्स इन माय लाईफ. आणि मी इकडे फर्स्ट टाईम येते आहे. शिर्डीलाही फर्स्ट टाईम आले आहे मी. आणि तुळजापूरलाही फर्स्ट टाईम आले आहे मी.
ही ट्रिप माझी सगळ्यात बेस्ट ट्रिप असणार आहे असं म्हणायला हरकत नाही खरं तर. आणि आम्ही चाललो, ॲक्च्युली आम्ही पासेस काढलेले, सो आम्हाला डायरेक्ट एंट्री भेटणार होती बिकॉज ऑब्वियस आम्ही खूप जास्त लेट आलेलो इकडे, लेट झालेला यायला. ऑब्वियस खूप लांब होतं शिर्डीवरनं तुळजापूरला येणं, आणि म्हणून आम्ही पटकन पासेस काढले. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, आम्हाला आमचे पासेस आम्ही घेतले, त्याच्यानंतर पासेसच संपले तिकडे. आणि आम्ही ॲक्च्युली होतो 21 जणं ट्रिपमध्ये, 21 जण होतो आम्ही सगळे मिळून. आणि 21 जणांचे पासेस काढले आम्हाला, म्हणजे एकदम डायरेक्ट एंट्री अशी भेटली, देवी आईचं दर्शन भेटतं. आणि उद्या आम्ही एका स्पेशल ठिकाणी जाणार आहोत, तेही तुम्हाला लवकरच कळेल खरं तर आम्ही कुठे जाणार आहोत. सो स्टे ट्यून्ड फॉर दॅट टू. ओके, हे बघा आता आम्ही चाललो आहोत. शिर्डी लाईन खूप आहे आणि स्पेशली इकडे खूप जास्त गर्दी आहे, अक्षरशः खूप जास्त. ते बघा तिकडे देवी आईचं एक मंदिर आहे, मला दिसतच असेल, कॅप्चर केलं आहे तो एक क्लिप. आणि अमेझिंग एक्सपिरियन्स होता माझा. तुम्हीही नक्की जावा फॅमिलीसोबत, आणि स्पेशल विंटरमध्ये जावा. मला तर खूपच मजा आली बिकॉज मी विंटर सीझनमध्ये गेलेले, प्लस आता विंटर सीझन आहे, सो थंडी आणि देवांचं दर्शन इट्स द बेस्ट थिंग. आणि त्याच्यानंतर आम्ही देवी आईचं दर्शन वगैरे घेऊन निघालो इकडनं. आणि इकडे आम्ही आता एक प्रदक्षिणा घालणार पूर्ण मंदिराच्या आहे. आणि हे बघा, हे ते मंदिर जे मी सीडीवरनं मग अशी कॅप्चर केलेलं ते ही मंदिर आहे. आणि ही माझी बहीण दिशिता, ही झाली आहे पुढे तिला पुढे करायची लय हौस असते माझ्या बहिणीला, त्याच्यामुळे. आणि त्याच्यानंतर आम्ही एक प्रदक्षिणा घालणार आहोत आणि देन मी तुम्हाला लोकांना भेटते. इट्स द बेस्ट एक्सपिरियन्स यार. आणि इकडे आम्ही पाया वगैरे पडणार गुरुजींच्या, आणि इकडे आरती सुरू केली आहे, म्हणजे देवी आईच्या मतलब टीव्हीच्या समोरून आम्ही आरती केली इकडे बाहेरून. आणि लय भारी वाटलं इकडं, काय सांगू, एकदम बेस्ट. त्याच्यानंतर आम्ही आता सगळ्या देवांचे हळूहळू करून दर्शन घेणार आहोत. चला मग तुम्हीही आमच्यासोबत दर्शन करा. हे बघा, हे एकदम ब्युटिफुल लाइटिंग अँड एव्हरीथिंग आहे. आणि आता आम्ही निघालो आहोत जायला फायनली इकडे. आणि आम्ही हे बघा अशा सीड्या एव्हरीथिंग आहे, एकदम आतमध्ये आहे देवी आईचं मंदिर. आता आम्ही जातो सीड्या चढून वरती. आणि मी कशी दिसते तेही मला सांगा ह्या टिक्यावरती. आणि मी बांगड्या घेतल्या इकडे घालून, कारण मला अशा टाईपच्या बांगड्या आणि एव्हरीथिंग आवडतं. आणि इकडे मम्मी प्रसाद घेते आहे, चुरमुले अँड एव्हरीथिंग. त्याच्यानंतर ही क्लिप जी आहे ना, ही बेसिकली आम्ही अक्कलकोटला आल्यानंतरची आहे रूममधली. सगळे झोपलेले ॲक्च्युली आम्ही खूप लवकर उठलो. आम्ही अक्कलकोटला आलो, तिकडे हॉटेल शोधलं, तिकडे आम्ही स्टे केला 2-3 तासासाठी. आणि आता मी फ्रेश वगैरे झाली आहे, आता मी रेडी वगैरे होईन आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला भेटेन. अँड आय एम व्हेरी मच एक्सायटेड फॉर गोइंग टू अक्कलकोट. सो आता आम्ही बसमध्ये आहोत आणि आता आम्ही चाललो आहोत अक्कलकोटला मंदिरात. आणि ही आहे आमची फुल फॅमिली अँड वी आर टू मच एक्सायटेड. आणि मी स्वामी आजोबांना खरंच खूप मानते. आणि माझी खूप इच्छा होती इकडे जायची. इट्स वॉज माय ड्रीम अँड इट इज कम्प्लिटिंग टुडे. आणि हे बघा, आय एम व्हेरी एक्सायटेड फॉर दिस थिंग. सगळे एकदम असं रेडी वगैरे होऊन चाललो आहोत. अँड दिस इज द बेस्ट एक्सपिरियन्स इन माय लाईफ. मी सांगू म्हणजे एकदम बेस्ट म्हणजे बेस्ट. आणि मी परत एकदा सांगते, आम्ही पर्सनल बस केलेली, ज्याच्यामधनं आम्ही 4 डेस्टिनेशन्स केले. 2 डेस्टिनेशन झाले, एक शिर्डी आणि एक तुळजापूर. 3rd डेस्टिनेशन आमचं आहे ते म्हणजे अक्कलकोट. आणि 4th डेस्टिनेशन जे आहे ते मी सांगेन लवकरच. सो आम्ही अक्कलकोटला पोचलो आहोत. आता ही बस आम्ही पार्किंगला इकडे लावणार आहोत आणि तिकडनं मग आम्ही चालत जाणार आहोत मंदिरापर्यंत. ओके,
बस पार्किंगला लावली आणि त्याच्यानंतर आम्ही निघणार. ओके, सो लेट्स स्टार्ट द जर्नी. आणि आम्ही इकडे उतरलो आहोत बसमधनं आणि आता आम्ही इकडनं चाललो आहोत तिकडे मंदिरापर्यंत. चला मग. आणि इकडे खूप गर्दी आहे आणि हे जे फुटेज आहे ते शनिवारचं आहे. आम्ही शनिवारी गेलेलो अक्कलकोटला, शुक्रवारी शिर्डी आणि तुळजापूर आम्ही पार पाडलो. नंतर आज आम्ही पार पाडणार आहोत अक्कलकोट. आणि नेक्स्ट डेस्टिनेशन मी तुम्हाला लवकरच सांगेन. आणि इकडे एंट्री केल्यावरती आहे ना प्रसादे आहेत, ओट्या वगैरे आहेत. लय भारी आहे इकडचं सगळं. म्हणजे स्वामींच्या मूर्त्या आहेत इकडे, स्वीट्स आहेत, धागे अँड एव्हरीथिंग आहे इकडे. आणि इकडे आम्ही ओटी वगैरे घेऊन आता निघत आहोत. म्हणजे आता घेणार ओटी आणि आम्ही जाणार मंदिराच्या दिशेने. इकडे पप्पा ओटी घेत आहेत अँड देन वी विल गो. चलो. आणि इकडे काकीने आम्हाला गजरा दिला आहे. मी गजरा घालणार आता अँड देन आम्ही निघणार. चला. हे बघा आमची 5ची मंडळी अजून येत आहेत. आणि हे आहे इकडे एंट्री इकडनं श्री स्वामी समर्थ. आणि हे बघा हे आतमधलं फुटेज आहे, टी व्हीमध्ये दाखवत आहे मी ते. आणि इकडनं आम्ही आता एंट्री करून जाणार आहोत आतमध्ये. चला. लय भारी आहे इकडचं हे सगळं. आणि गर्दी इकडेही खूप जास्त आहे. खरं तर खूप जास्त गर्दी इकडे आहे. सेम टू सेम. चला. नरहरि स्वामी सद्गुरु स्वामी स्वामी समर्था दिगंबरा. नरहरि स्वामी सद्गुरु स्वामी स्वामी समर्था दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा स्वामी समर्था दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा स्वामी समर्था दिगंबरा. अवधूत दत्ता त्रिगुणी दत्ता गुरुदेव दत्ता. चला मंडळी. आणि इकडे आम्ही लाईनीमध्ये उभे आहोत आणि खूप जास्त गर्दी आहे बघा आतमध्ये तर प्रचंड. आणि ते बघा मंदिर स्वामी आजोबांचं. आणि इकडचं इंटेरियर्स अँड एव्हरीथिंग वॉज द बेस्ट. आय लाईक द मोस्ट. एव्हरीथिंग वॉज बेस्ट. हे मम्मा कोण. त्याच्यानंतर आम्ही इकडे आलो आणि इकडे खूप जास्त गर्दी होती अतिशय. आणि समोर स्वामी आजोबांचं मंदिर दिसत आहे तुम्हाला. त्याच्यानंतर दर्शन वगैरे करून आम्ही निघालो. तिकडे आम्ही काही फोटोज वगैरे काढले बाहेर. आतमध्ये एकदम म्हणजे गाभाऱ्यापर्यंत फोटो वगैरे काढायला नव्हते अलाउड. म्हणजे व्हिडिओज कॅप्चर करायला तुम्ही प्रयत्न केला पण मला व्हिडिओ काढायला भेटला नाही. नंतर आम्ही एक्झिट करतानाच्या वेळेला इकडे काही दुकानं होती जिकडे देवाची सामानं, स्वामी आजोबांच्या मूर्त्या होत्या आणि बाकी काही जे काही रुद्राक्ष होती, जे काही तुम्हाला हवं असेल ते सगळं होतं तिकडे. आणि इकडे भरपूर जण देवाचे सामान वगैरे करत होते. स्वामी आजोबांची फ्रेम होती. त्याच्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे करून निघालो. त्याच्या पलीकडे आहे ना स्वामी आजोबांचा एक मस्त असं पुतळा टाईप माहीत होता, तर आम्ही तिकडे गेलो. तिकडे फोटो सेशन केलं. त्याच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा एक छोटासं मूर्ती होती, तिकडे आम्ही फोटोज काढले. एकदम भारी वाटलं तिकडे फोटो वगैरे काढून. आणि त्याच्यानंतर आम्ही बसमध्ये बसलो. ॲक्च्युली बसमधलं फुटेज काढायला विसरले मी. त्याच्यानंतर आम्ही निघालो पंढरपूरसाठी. पंढरपूरवरती उतरलो. त्याच्यानंतर मंदिरापर्यंत जाण्यासाठी आम्ही ऑटो पकडली. ऑटोमधनं आम्ही मंदिराच्या तिथपर्यंत गेलो. आणि मंदिरापर्यंत खूप जास्त गर्दी होती. आणि आम्ही जेवलो वगैरे काही नाही आहोत. इट्स 2:30 ऑलमोस्ट. आम्ही 11 वाजता तिकडनं निघालेलो अक्कलकोटवरनं पंढरपूरला यायला. आणि 2:30 वाजले आता. त्याच्यानंतर आम्ही इकडे आलो. आणि ही बघा ही जी लाईन दिसते ना तुम्हाला, ती देवी म्हणजे मंदिरापर्यंत म्हणजे विठू रुक्माईच्या मंदिरापर्यंत जाण्याची लाईन होती. ही खूप जास्त गर्दी होती इकडेही. मग आम्ही आता जिथे चाललो आहे ना ते आहे चंद्रभागेच्या तीरे नदी आहे, तिकडे आम्ही चाललो आहोत. तिकडे आम्ही काही फोटोज आणि काढले आणि खूप मजा आली तिकडे फोटोज अँड एव्हरीथिंग काढून आम्हाला.
त्याच्यानंतर आम्ही हां, आणि मला एक गोष्ट सांगायची, ही जी नदीची इकडे अस्वच्छता आहे, अनक्लिनिनेस, इकडे पूर्ण फुलं, नारळ आणि जे काही आहे ना ते सगळं होतं इकडे. सो मला ते बिलकुल कसं तरीच वाटलं, एकदम बेकार, म्हणजे एकदम अस्वच्छता अशी होती. त्याच्यानंतर पाणी वगैरे शिंपडलं, हे बघा, हे अशा प्रकारे. त्याच्यानंतर हे बघा, इकडे तुम्हाला एक कुत्र्याचं पिल्लू दिसतंय का, एकदम गोड गोंडस असं हे पिल्लू आहे, एकदम छान. आणि त्याच्यानंतर ते गायबच झालं, आम्हाला दिसलंच नाही. त्याच्यानंतर आम्ही ऑटोमध्ये बसून मुख्य दर्शनासाठी गेलो, कारण पूर्ण लाईनमध्ये वगैरे हे होऊन आम्हाला दर्शन करणं पॉसिबल नव्हतं. तर त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट असं दर्शन घेतलं लांबून, आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो मुंबईला परत यायला. सो रात्री आम्ही थांबलेलो 9 वाजताच्या सुमारास जेवायला हॉटेलमध्ये, कारण आम्ही ॲक्च्युली 9 वाजलेले, आम्ही तिकडनं निघालो समथिंग 4 नाही, ऑलमोस्ट 4:30 5च्या सुमारास आम्ही निघालो तिकडनं. मग आम्ही हॉटेलमध्ये आलो जेवायला, मस्त पेट पूजा केली, आणि इकडे मागवलेली पालक पनीर, पनीर भुर्जी आणि रोटी, तंदूर रोटी. फर्स्ट आम्ही नॉर्मल रोटी मागवली विदाउट बटर, सेकंड टाईम जेव्हा आम्ही मागवली तेव्हा बटरवाली रोटी मागवली, आणि दाल फ्राय अँड राईस. आम्ही एवढं सगळं खाऊन निघालो. आणि ही आहे आमची गाडी, हे आहे इकडे झोपाळा वगैरे होता, आणि हे हॉटेल प्युअर व्हेजिटेरियन हॉटेल आहे हे. त्याच्यानंतर आम्ही निघालो जायला. मी बसमध्ये बसलेली, ॲक्च्युली माझा चेहरा वगैरे काहीच दिसणार नाही, बिकॉज लाईट्स ऑफ होते, सगळे झोपून गेलेले ऑलमोस्ट. आणि त्याच्यानंतर आम्ही रात्री 3च्या सुमारास आम्ही पोचलो घरी. खूप जास्त थकलेलो. 11 वाजता, मी तरी 11 वाजता उठले, मम्मी पप्पा सकाळी 7 वाजता उठले. त्याच्यानंतर मग ही आहे मी फ्रेश वगैरे झालेली, थकलेले होते. जर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.